महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोला हॉट सिटी म्हणून घोषित, होरपळून टाकणारे ऊन, पारा 44°च्या पार, आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश। अकोला शहरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून गुरुवारी तापमान 44.2°C पोहोचले। या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे। हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीची बैठक घेत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले। तर अकोल्यातील शाळा आता 11 वाजेपर्यंतच राहतील। जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। उष्माघात कक्षही सुरू करण्यात आले आहेत। नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, तर दुसरीकडे भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। शाळा व महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या मनमानी वेळेत सुरू शिक्षण विभागाने 11 वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। कोचिंग क्लासेसने देखील याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे। हाँ, अकोला शहर में तापमान में लगातार वृद्धि दर्ज की जा रही है। कल 14 तारीख को 44 डिग्री था और आज 44.2 डिग्री सेल्सियस अधिकतम तापमान दर्ज किया गया है। और अभी ये जो है इस हीट वेव की चेतावनी जारी की गई है, जो कंटिन्यू 4-5 दिनों तक आगे बना हुआ रहेगा। वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला, सगळे अकोलाचे नागरिकांसोबत आता बोलत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता तापमध्ये खूप वाढ झालेली आहे। आपला जिल्ह्याच्या ॲव्हरेज तापमान आहे ते 44 आम्ही बघतो। त्याच्यामुळे प्रशासनाने काही दखल घेतली आहे की उष्माघाताबद्दल आपले सगळे नागरिकांमध्ये थोडीशी प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे। त्याच्यासाठी आपले जो प्रादेशिक मौसम विभाग नागपूरची सूचना आम्हाला दिली जात आहे, ते आम्ही त्याची ब्रॉडकास्टिंग करतो। सगळे वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची माहिती आम्ही टाकतो। तसंही आम्ही जो डू आणि डोंट हा कालावधीमध्ये काय केला पाहिजे आणि काय नाही केला पाहिजे असा SOP आपल्याला भेटलाय। ते SOPची प्रसार प्रसिद्धी, होर्डिंग, पॅम्फलेट याच्याप्रमाणे आम्ही केलेली आहे। आपले जो PHC आहात तिथे आम्ही ते याची प्रसिद्धी केलेली आहे। तसंही आपला जो हीट स्ट्रोक बद्दल आम्ही आपली जो प्रिलिमिनरी तयारी होती याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतली आहे। इनफॅक्ट कालच आम्ही सगळे डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशन मीटिंग ठेवली आहे। त्याच्यात आम्ही नगरपालिकाचे मुख्याधिकारी, तसंही महानगरपालिकाचे म्युनिसिपल कमिशनर, आरोग्य विभाग सगळ्यांची कोऑर्डिनेशन मीटिंग ठेवली आहे आणि त्यांना आम्ही तालुका स्तरावर टीम्स केलेली आहे। त्याच्यात BDO, तहसीलदार आणि शिक्षण अधिकारी, तालुका हेल्थ ऑफिसर यांची टीम केलेली आहे। यांची संयुक्त जबाबदारी राहणार आहे एक तो प्रचार प्रसिद्धीबद्दल, कारण आम्ही जो उष्माघातचा विषय आहे त्याला तेवढा सिरियसली घेत नाही। आम्ही एवढे जो हाय टेम्परेचर मध्ये पण आम्ही बाहेर जातो, तो लहान। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी समीर खान, अकोला।